महत्त्वाची घडामोड भोंदू अशोक खराचा आर्थिक व्यवहार पाहणारा सीए पोलिसांच्या रडारवर आहे। सीए कडून खराची आर्थिक कुंडली बाहेर येण्याची शक्यता आहे। शिवनिका संस्थांच्या आजीमाजी सदस्यांसह आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या सीएची आता चौकशी होणार आहे। शिवनिका ट्रस्टच्या व्यवहारांवर विशेष लक्ष ठेवण्यात आलंय। 2018 मध्ये 4 लाखांची उलाढाल असलेल्या ट्रस्टची मे 2024 पर्यंत कोट्यवधींची झेप होती आणि याच संदर्भात आता संशय गडद झालाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून। पवन, आता सीए सुद्धा पोलिसांच्या रडारवर आलेला आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर भोंदू अशोक खराचा आर्थिक व्यवहार पाहणारा जो सीए आहे तो आता नाशिक पोलिसांच्या रडारवरती आलेला आहे। पण जर बघितलं तर भोंदू अशोक खराची जी शिवनिका संस्थान होतं, ट्रस्ट होतं, या ट्रस्टवरील सर्व आजी माजी सदस्यांचं सीएची देखील चौकशी जी आहे ती आता नाशिक पोलिसांकडून केली जाणार आहे। मात्र आपण जर बघितलं तर 2018 मध्ये 4 लाखांची उलाढाल असलेलं हे ट्रस्ट ते 2024 पर्यंत कोट्यवधांची झेप घेत असल्याचा संशय जो आहे तो पोलिसांना होता आणि हा संशय आता गडद झाल्यानं सीएची देखील आता चौकशी जी आहे ती या संपूर्ण प्रकरणामध्ये केली जाणार आहे। एसआयटीच्या माध्यमातून समन्स बजावल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। दरम्यान आपण जर बघितलं तर या सीएच्या चौकशीतनं भोंदू अशोक खराची जी आर्थिक कुंडली आहे ती देखील बाहेर येण्याची शक्यता आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर अनेक संस्थांच्या नावाखाली व्यवहार झाले असतील, गैरव्यवहार झाले असतील, जमिनी हडपल्या असतील, यांसारख्या देखील गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। त्यामुळे एकंदरीतच या आता जो सीए आहे तो नाशिक पोलिसांच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळतंय आणि यास जे संस्थांवरील आजी माजी सदस्य आहेत त्यांची